Good morning, all. Now we will start. आपण आजच्या लेक्चरला विथ आन्सर्स रिव्ह्यू घेऊयात आणि त्यानंतर मग आपलं लेक्चर कंटिन्यू करूयात. ओके. स्क्रीन विजिबल आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. फर्स्ट क्वेश्चन 20 क्वेश्चन्स होते. एक क्वेश्चन 1 मार्क साठी होता. ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी होते. ओके. आणि आपल्या टेस्ट साठी युनिट 1, 2 अँड 3.1. ओके. इथपर्यंतचा सिलेबस होता. फर्स्ट युनिट मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे. इन अन ओपन लूप सिस्टम, फर्स्ट ऑप्शन, आउटपुट कंट्रोल्स द इनपुट सिग्नल. Output has no control over input signal. Some other variable control the input signal. Okay. मग ओपन लूप सिस्टीम आणि क्लोज लूप सिस्टीम आपण फर्स्ट युनिट मध्ये स्टडी केले. व्हॉट इज ओपन लूप सिस्टीम अँड व्हॉट इज क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. ओके. कंट्रोल सिस्टीमचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यामध्ये ओपन लूप कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय? तर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये कंट्रोल किंवा कंट्रोलिंग ऍक्शन ही प्रेझेंट इनपुट वरती फक्त डिपेंड असते. देर इज नो फीडबॅक प्रेझेंट इन दी ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. मग कुठल्या कुठल्या कंडिशन सॅटिस्फाय होतात ह्या फॉलोइंग 4 ऑप्शन मधल्या? तर फर्स्ट बघा, आउटपुट कंट्रोल द इनपुट सिग्नल. ओके. हा ऑप्शन आहे का की आउटपुट हे इनपुट सिग्नल इज कंट्रोल्ड थ्रू आउटपुट. हे बरोबर येते का की ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये इनपुटला कंट्रोल केलं जातं? तर नाही, फक्त प्रेझेंट इनपुट वरती आउटपुट डिपेंड आहे. असं जर सेंटेन्स असेल तर ते इट इज करेक्ट रिगार्डिंग ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. मग हे फर्स्ट रॉंग ऑप्शन आहे. देन आउटपुट हॅज नो कंट्रोल ओव्हर इनपुट सिग्नल. ओके. आउटपुट हॅज नो कंट्रोल ओव्हर इनपुट सिग्नल म्हणजे जे आउटपुट प्रेझेंट आहे त्याचं इनपुट वरती काही कंट्रोलिंग नसणार आहे. ओके. देन थर्ड, सम अदर व्हेरिएबल कंट्रोल द इनपुट सिग्नल. हा पण ऑप्शन येत नाही कारण अदर व्हेरिएबलचा इथे काही इफेक्ट नाही. फक्त प्रेझेंट इनपुट वरती आउटपुट डिपेंड आहे. मग फोर्थ ऑप्शन काय? नायदर आउटपुट नॉर एनी अदर व्हेरिएबल हॅज एनी इफेक्टिव्ह. एक मिनिट, इथं दिसत नाही. आपण काय करूया, याला कॉपी करूयात. ओके. फोर्थ ऑप्शन, neither output nor any other variable has any effect on input. म्हणजे ओपन लूप कंट्रोल सिस्टीमच्या इनपुट वरती कुठल्याही आउटपुटचा किंवा अदर व्हेरिएबलचा इफेक्ट नसणार आहे. म्हणजे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये आपण काय करतो, रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक एलिमेंट या दोन्हींचा मिळून एरर सिग्नल जनरेट होतो आणि मग कंट्रोलर त्याच्या अकॉर्डिंगली डिसिजन घेतो क्लोज लूप मध्ये. मग ओपन लूप मध्ये जे प्रेझेंट इनपुट आहे त्यावरती फक्त आउटपुट डिपेंड असतं. मग हे जे अदर पॅरामीटर्स आहेत पहिले तीन अदर ऑप्शन्स हे ओपन लूप सिस्टीमच्या विरुद्ध आहेत. ओपन लूप सिस्टीम सॅटिस्फाय करत नाही 3 ऑप्शन्स. मग आन्सर येतं नायदर आउटपुट नॉर एनी अदर व्हेरिएबल हॅज एनी इफेक्ट ऑन इनपुट. ओके. देन द आउटपुट ऑफ द फीडबॅक कंट्रोल सिस्टीम मस्ट बी अ फंक्शन ऑफ. ओके. फीडबॅक कंट्रोल सिस्टीम म्हणजे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. ओके. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये फीडबॅक प्रेझेंट असतो. The output of the feedback control system must be a function of. मग जे कंट्रोल सिस्टीमचं आउटपुट आहे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं, इट इज अ फंक्शन ऑफ रेफरन्स इनपुट. फक्त रेफरन्स इनपुट आहे का? नाहीये. देन सेकंड ऑप्शन रेफरन्स आउटपुट, हा पण ऑप्शन नाहीये. थर्ड आउटपुट अँड फीडबॅक सिग्नल. ओके. आउटपुट आणि फीडबॅक सिग्नल हे दोन्ही सेमच आहेत त्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही.
ऑप्शन येतो रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. म्हणजे फीडबॅक कंट्रोल सिस्टीम म्हणजे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम याचं जे आउटपुट आहे ते रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक सिग्नल ह्या दोन्हींवरती डिपेंड आहे. ओके, या दोन्हींवरती डिपेंड आहे. म्हणजे कंट्रोलर ह्या दोन्हीमधून जो एरर सिग्नल जनरेट होतो त्याच्यावरती ऍक्ट करेल. ओके, सो द आउटपुट ऑफ द फीडबॅक कंट्रोल सिस्टीम मस्ट बी अ फंक्शन ऑफ रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. हा फोर्थ ऑप्शन येतो. ठीक आहे. देन which among the following represent an illustration of closed loop system. ओके, म्हणजे आपण हा ऑप्शन हा क्वेश्चन बघतोय. which among the following represent an illustration of closed loop system. आता हे जे एक्झाम्पल्स दिलेत यामधलं क्लोज लूप सिस्टीमचं एक्झाम्पल कुठलं. आता व्हॉट इज क्लोज लूप सिस्टीम. क्लोज लूप सिस्टीम मध्ये जे काही ऍक्च्युअल आउटपुट आहे, ऍक्च्युअल आउटपुट फीडबॅक पाथ थ्रू इनपुटला दिलं जातं आणि रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक सिग्नल या दोन्हींच्या अकॉर्डिंगली एरर सिग्नल जनरेट केला जातो आणि मग कंट्रोलर ऍक्शन घेतो. मग अशा टाईपची कुठली सिस्टीम आहे. त्या खाली जे एक्झाम्पल दिलेत त्यामधलं कुठलं ऑप्शन हे क्लोज लूप सिस्टीमचं आन्सर आहे. ओके, किंवा एक्झाम्पल आहे. तर वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीन यामध्ये सुरुवातीला सेट पॉइंट म्हणजे टायमिंग सेट केला जातो. टायमिंग सेट केल्यानंतर वॉशिंग मशीन ऑन होते डिझायर्ड टाइमला आणि नेक्स्ट सपोज 5 मिनिट साठी ऑन केली असेल तर ऑटोमॅटिकली 5 मिनिट नंतर ऑफ होईल. यामध्ये फीडबॅक सिस्टीम प्रेझेंट आहे का. प्रेझेंट नाहीये, कारण हे एक्झाम्पल ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचं आहे. म्हणजे फक्त प्रेझेंट इनपुट वरती आउटपुट डिपेंड आहे. 5 मिनिट इनपुट दिलं की आउटपुट 5 मिनिटासाठी जनरेट होईल. ओके, मग वॉशिंग मशीन हे ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचे एक्झाम्पल आहे. सेकंड ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न हे जे एक्झाम्पल आहे हे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न. तर यामध्ये काय होतं की सेट टेम्परेचर जे आहे, सेट टेम्परेचर त्याच्या अकॉर्डिंगली जे प्रेझेंट आयर्नचं टेम्परेचर आहे ते फीडबॅक थ्रू इनपुटला दिलं जातं, एरर डिटेक्टरला दिलं जातं. आणि एरर डिटेक्टर काय करतो, सेट टेम्परेचर आणि जे ऍक्च्युअल टेम्परेचर आहे यामधला एरर फाइंड आउट करून परत मग जी हिटिंग प्रोसेस आहे आयर्नची ती ऑन ठेवायची की ऑफ ठेवायची हा डिसिजन घेतला जातो. म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न मध्ये फीडबॅक सिस्टीम प्रेझेंट आहे. म्हणजेच हे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. ओके, म्हणजे आपला ऑप्शन हा येईल. थर्ड ऑप्शन जो आहे ब्रेड टोस्टर. ब्रेड टोस्टर मेकिंग मशीन जे आहे त्या मशीनला इनपुट टाइम दिला जातो आणि त्या टाइम पुरतं ती सिस्टीम हिटिंग प्रोसेस ऑन ठेवते आणि जो टोस्टर आहे ब्रेड आहे तो हिट केला जातो डिझायर्ड टाइमला. यामध्ये पण फीडबॅक सिस्टीम प्रेझेंट नाहीये. देन कॉफी मेकर. कॉफी मेकर पण ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. टाइम सेट केला जातो, त्या टाइम पुरता कॉफी मेकिंग मशीन ऑन ठेवली जाते, हिटिंग प्रोसेस ऑन राहते डिझायर्ड टाइमला आणि मग ऑटोमॅटिकली ऑफ होते. हे ओपन लूप सिस्टीमचे एक्झाम्पल आहेत 3. आणि मग आपला आन्सर येतं ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. द ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शन फ्रॉम ब्लॉक डायग्राम रिडक्शन फॉर ब्लॉक्स इन पॅरलल इज. ओके, मग आपण ब्लॉक डायग्राम रिडक्शनचे रूल्स बघितले. ओके, ब्लॉक्स इन सिरीज असतील तर कसं रिडक्शन होतं, ब्लॉक्स इन पॅरलल असतील तर कसं. यापैकी कशावरही एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ब्लॉक्स इन सिरीज, ब्लॉक्स इन पॅरलल किंवा फीडबॅक लूप असेल, समिंग शिफ्टिंग समिंग पॉइंट आफ्टर टेक ऑफ पॉइंट, शिफ्टिंग समिंग पॉइंट बिफोर टेक ऑफ पॉइंट. ओके, किंवा अदर जे रूल्स आहेत या रूल्स वरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. हा जो एमसीक्यू आहे तो कुठल्या रूल वरती आहे, रिडक्शन फॉर ब्लॉक्स इन पॅरलल. मग ब्लॉक्स पॅरलल मध्ये असतील तर त्यांचं ओव्हरऑल जे ट्रान्सफर फंक्शन आहे ते कसं येतं. जर पॅरलल मध्ये असतील तर, ओके, पॅरलल मध्ये असतील तर अल्जेब्रिक ऍडिशन होते. जे ब्लॉक्स पॅरलल मध्ये आहेत, सपोज G1, G2, G3 हे तीनही ब्लॉक्स पॅरलल मध्ये असतील, म्हणजेच पॅरलल कनेक्शन आपण बघितलं होतं. ह्या तिन्ही ब्लॉक्सला इनपुट एकाच पॉइंट पासून जात असेल आणि ह्या तिन्ही ब्लॉकचा आउटपुट एकाच पॉइंटला भेटत असेल तर हे तिन्ही ब्लॉक पॅरलल मध्ये असतात. मग त्याचं ट्रान्सफर फंक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर अल्जेब्रिक ऍडिशन ऑफ गेन ऑफ इंडिव्हिज्युअल ब्लॉक. ओके, म्हणजेच सपोज G1 पॉझिटिव्ह आहे, G2 निगेटिव्ह आहे आणि G3 पॉझिटिव्ह आहे.
मग त्यांची अल्जेब्रिक ऍडिशन कशी होते, G1 मायनस G2 प्लस G3. म्हणजे त्या ब्लॉकचा गेन जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ऍडिशन होते, जर गेन निगेटिव्ह असेल तर सबस्ट्रॅक्शन होते. म्हणजेच हा सेकंड ऑप्शन येतो, अल्जेब्रिक ऍडिशन ऑफ गेन ऑफ इंडिव्हिज्युअल ब्लॉक. मग अशाच टाईपचा जर क्वेश्चन आला असता, द ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शन फ्रॉम ब्लॉक डायग्राम रिडक्शन फॉर ब्लॉक्स इन सिरीज, पॅरललच्या ऐवजी जर सिरीज आला असतं तर आन्सर काय आलं असतं, सम ऑफ इंडिव्हिज्युअल जर ब्लॉक्स सिरीज मध्ये असतील तर गेनचं मल्टिप्लिकेशन होतं. इथं ऑप्शन नाहीये मल्टिप्लिकेशनचा. जर ब्लॉक्स इन सिरीज आले असते तर त्या ब्लॉक्सच्या गेन्सचं मल्टिप्लिकेशन होतं. ओके. आणि जर ब्लॉक्स पॅरलल मध्ये असतील तर त्या ब्लॉक्सच्या गेनची अल्जेब्रिक ऍडिशन. आता हा अल्जेब्रिक वर्ड काय यूज केलाय, अल्जेब्रिक ऍडिशन का म्हटलंय, कारण त्या गेनच्या साइन वरती डिपेंड ऍडिशन होईल की सबस्ट्रॅक्शन होईल. जर पॉझिटिव्ह असेल तर ऍडिशन होईल, निगेटिव्ह साइन असेल तर निगेटिव्ह सबस्ट्रॅक्शन होईल. सो द ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शन फ्रॉम द ब्लॉक डायग्राम रिडक्शन फॉर ब्लॉक्स इन पॅरलल इज अल्जेब्रिक ऍडिशन ऑफ गेन ऑफ इंडिव्हिज्युअल ब्लॉक्स. हे आन्सर येतं. Okay, then next question, transfer function of a system is defined as the ratio of output to input in. Okay, हा तर खूप सिंपल क्वेश्चन होता. ट्रान्सफर फंक्शन ऑफ अ सिस्टीम इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ आउटपुट टू इनपुट इन. ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन यायला पाहिजे तुम्हाला. ट्रान्सफर फंक्शन इज नथिंग बट इट इज अन रेशिओ ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. ओके, मग ट्रान्सफर फंक्शनचं डेफिनेशन कशी सांगितली आपण, इट इज अ रेशिओ ऑफ लॅपलास ऑफ आउटपुट टू दी लॅपलास ऑफ इनपुट. मग इथं क्वेश्चन काय आहे, ट्रान्सफर फंक्शन ऑफ अ सिस्टीम इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ आउटपुट टू इनपुट इन झेड ट्रान्सफॉर्म, फोरियर ट्रान्सफॉर्म, लॅपलास ट्रान्सफॉर्म और ऑल ऑफ अबव. मग याचा आन्सर काय येईल, कोण सांगू शकता? 1. नाही, आता सांगितलं ना तुम्हाला, इट इज अन रेशिओ ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू दी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. सो आन्सर इज लॅपलास ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन काय आहे, इट इज अ रेशिओ ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू दी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. मग इथं क्वेश्चन काय विचारलाय, ट्रान्सफर फंक्शन ऑफ अ सिस्टीम इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ आउटपुट टू द इनपुट इन. म्हणजे जे आउटपुट इनपुट आहेत ते कशाच्या फॉर्म मध्ये असतील, झेड ट्रान्सफॉर्मच्या, फोरियर ट्रान्सफॉर्मच्या की लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या. तर आन्सर येतं लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, देन नेक्स्ट, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ युनिट इम्पल्स सिग्नल. आता हा सेकंड युनिट मधला क्वेश्चन आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ युनिट इम्पल्स. जे स्टँडर्ड टेस्ट सिग्नल्स आहेत, स्टेप इनपुट असेल, पॅराबोलिक, रॅम्प, युनिट इम्पल्स, या चारही पैकी कुठल्याही स्टँडर्ड टेस्ट इनपुट वरती अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ युनिट इम्पल्स विचारले, युनिट स्टेप विचारला जाऊ शकेल, किंवा युनिट पॅराबोलिक किंवा नुसतं पॅराबोलिक असेल. या चारही स्टँडर्ड टेस्ट इनपुट्स वरती क्वेश्चन येऊ शकतो. मग इथे काय विचारलंय तुम्हाला, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ युनिट इम्पल्स सिग्नल. ओके, युनिट इम्पल्स सिग्नलचं लॅपलास ट्रान्सफॉर्म काय येतं. ए बाय एस हे तर येत नाहीये, ए. ओके, ए पण नाही येते, 1 येतं. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ युनिट इम्पल्स सिग्नल इज 1. याचा आन्सर येईल 1. ओके, आपण पाहिले सेकंड युनिट मध्ये स्टँडर्ड टेस्ट सिग्नल्स, इट्स मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं, ऍज वेल एज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि त्याचं लॅपलास रिप्रेझेंटेशन. हे रिवाइज करायचे आणि यावरून हा एमसीक्यू सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. नेक्स्ट, द स्टेडी स्टेट एरर of a stable type 0 unity feedback system for a unit step function is. Okay, the steady state error for a stable system. मी एक टेबल दिला होता तुम्हाला की टाईप 0 सिस्टीम, टाईप 1, टाईप 2 सिस्टीम आणि इनपुट ज्या टाईपचा आहे, सपोज युनिट स्टेप आहे, त्यानंतर युनिट पॅराबोलिक आहे, युनिट इम्पल्स आहे. ओके, म्हणजे इनपुट कुठल्या टाईपचा आहे आणि सिस्टीम कुठल्या टाईपची आहे त्याच्या अकॉर्डिंगली स्टेडी स्टेट एररचे इक्वेशन्स किंवा फॉर्म्युले काय आहेत हे आपण सेकंड युनिट मध्येच पाहिले. ओके, जर तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला लगेच तो टेबल दाखवते. सेकंड युनिट मध्ये आहे.
मी नोट्स शेअर केलेत ग्रुपवरती, पीपीटी पण शेअर केले, त्यामध्ये पण हे आन्सर होतं. हा पॉइंट, स्टेडी स्टेट अनालिसिस टाइप 0, टाइप 1, टाइप 2 सिस्टीम, स्टेडी स्टेट एरर अँड इट्स एरर कॉन्स्टन्स. या पॉइंटवर तो एमसीक्यू आहे की जेव्हा स्टेप इनपुट असेल तेव्हा स्टेडी स्टेट एरर काय येतं, हा टेबल जो आहे तो. ओके, लक्षात ठेवा, ही जी समरी आहे या समरीवरती तो क्वेश्चन आहे. ओके, आणखी एक टेबल आहे. हा, काय विचारलंय, क्वेश्चन काय आहे बघा. ओके, the steady state error of a stable type 0 system, type 0 system and unit step function असं विचारले. ओके, टाइप 0 सिस्टीम अँड युनिट स्टेप. टाइप इथं टाइप दिलाय 0. ओके, टाइप 0 सिस्टीम अँड स्टेप इनपुट, युनिट स्टेप म्हटलं. त्यासाठी स्टेडी स्टेट एरर, हा एरर कॉन्स्टंट आहे केपी, त्याची व्हॅल्यू के येईल आणि स्टेडी स्टेट एरर येईल A/1 + K. ओके, यावरून हा एमसीक्यू सॉल्व्ह करायचा होता. त्यातला हा ऑप्शन येतो आपला 1 डिवाइड बाय 1 + KP. आता इथं युनिट म्हटलंय, युनिट स्टेप म्हटलंय म्हणून ए येणार नाही, एच्या ठिकाणी 1 येईल, 1/1 + KP. ओके, म्हणजे तो टेबल लक्षात ठेवायचा की टाइप 0 सिस्टीम असेल, टाइप 1 सिस्टीम, टाइप 2 सिस्टीम, यासाठी म्हणजे स्टेडी स्टेट एररचे इक्वेशन्स आहेत किंवा जे फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे, त्यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट एमसीक्यू, which are the poles of given transfer function g of s is equal to s into s plus 2 divided by s minus 4. तर तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन दिले, न्यूमरिकल्स वरती हा एमसीक्यू आहे, पोल्स अँड झिरोज. यासाठी तुम्हाला पोल्स अँड झिरोज त्या कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे. व्हॉट इज पोल्स? द व्हॅल्यू ऑफ s which makes the denominator of transfer function 0 and transfer function infinite. ओके, म्हणजे s ची अशी व्हॅल्यू जी की ट्रान्सफर फंक्शनला काय करते, इन्फानाइट करते. ओके, मग ट्रान्सफर फंक्शन इन्फानाइट करते म्हणजेच हा जो डिनॉमिनेटर आहे s-4, s-4 या इक्वेशन मध्ये s ची अशी व्हॅल्यू पुट करायची आहे की त्यामुळे ट्रान्सफर फंक्शन इन्फानाइट होईल. म्हणजेच s-4 हे कधी 0 होईल, जेव्हा s ची व्हॅल्यू आपण +4 ठेवेल तेव्हा. हे कधी 0 होईल, s-4 इथं s ची व्हॅल्यू जर आपण +4 पुट केली तर ट्रान्सफर फंक्शन इन्फानाइट होईल. ओके, म्हणजेच पोल्सची व्हॅल्यू एकच पोल येईल, हा येईल +4. ओके, विच आर द पोल्स ऑफ गिवन ट्रान्सफर फंक्शन. ट्रान्सफर फंक्शन दिले आणि आपल्याला पोलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सिंपल आहे, s-4 याच्यामध्ये s ची व्हॅल्यू अशी ठेवायची की ज्यामुळे ट्रान्सफर फंक्शन इन्फानाइट होईल. ओके, म्हणजे ती टर्म 0 होईल. s-4 ही टर्म 0 झाली की ऑटोमॅटिकली ट्रान्सफर फंक्शन इन्फानाइट होत. म्हणजे s ची व्हॅल्यू जर आपण 4 पुट केली तर ही टर्म 0 होते आणि ट्रान्सफर फंक्शन इन्फानाइट होते. ओके, मग झिरोज काय येतील या ट्रान्सफर फंक्शन साठी, असं आपण क्वेश्चन येऊ शकतो. विच आर द झिरोज ऑफ गिवन ट्रान्सफर फंक्शन. तर झिरोजच्या 2 व्हॅल्यूज येतील,
व्हॅल्यूज ह्या ऑपरेटर मध्ये पुट केल्या ट्रान्सफर फंक्शन 0 ट्रान्सफर फंक्शन 0 करणारी एस ची अशी व्हॅल्यू जी की आपण न्यूमरेटर मध्ये पुट करतोय ती म्हणजे झिरोज ऑफ अ ट्रान्सफर फंक्शन. मग 2 झिरो मग हे असतील झिरो. पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, विच आर दी पोल्स. की पोल्स आणि झिरो कसे फाइंड आउट करायचे, दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. ओके, तर इन्फानाइट करतात आणि झिरोज हे ट्रान्सफर फंक्शनला झिरो करतात. ओके, नेक्स्ट, इफ झीटा इज इक्वल टू 0 then the second order system is overdamped, critically damped, undamped, none of above. हा पण सेकंड युनिट मधला पॉइंट आहे. झीटा इज नथिंग बट डॅम्पिंग रेशो. ओके, डॅम्पिंग म्हणजे काय, डॅम्पिंग इट इज अ डॅम्पिंग म्हणजे की जे ऑसिलेशन्स आहेत, सिस्टीम जे ऑसिलेशन्स जनरेट करते त्या ऑसिलेशन्सला अपोज करण्याची सिस्टीमची जी टेंडन्सी आहे त्या टेंडन्सीला आपण म्हणतो डॅम्पिंग. ओके, मग ती जी ऑसिलेशन्सला अपोजिशन करण्याची जी टेंडन्सी आहे सिस्टीमची ती डॅम्पिंग फॅक्टर मध्ये मेजर केली जाते. सो दिस डॅम्पिंग फॅक्टर इज डिनोटेड बाय झीटा. इफ झीटा इज इक्वल टू 0, जर झीटा 0 असेल तर ती सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम काय असेल, अनडॅम्प्ड असेल. म्हणजे त्यामध्ये डॅम्पिंग नाहीये, 0 आहे. झीटाची व्हॅल्यू काय आहे, 0. ओके, ओव्हर डॅम्प्ड कधी असेल तर झीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा 0 आणि 1 पेक्षा ग्रेटर असेल. क्रिटिकली डॅम्प्ड म्हणजे झीटाची व्हॅल्यू 1 असेल. ओके, आणि मग झीटाची व्हॅल्यू 0 असेल तर ती सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम अनडॅम्प्ड असते. म्हणजे त्यामध्ये डॅम्पिंग होत नाही. म्हणजे जे ऑसिलेशन्स आहेत त्या ऑसिलेशन्सला अपोजिशन होत नाही. अपोजिशन होत नाही म्हणजेच झीटा काय असेल, 0 असेल. झीटाची व्हॅल्यू 0 असल्यानंतर सिस्टीम मध्ये ऑसिलेशन्सला अपोज करण्याची टेंडन्सी नसेल, म्हणजे ती सिस्टीम अनडॅम्प्ड असेल. ओके, लक्षात ठेवायचंय, क्रिटिकली डॅम्प्ड म्हणजे झीटाची व्हॅल्यू 1, क्रिटिकल डॅम्प्ड म्हणजे झीटा इज इक्वल टू 1 अँड ओव्हर डॅम्प्ड म्हणजे झीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आणि अंडर डॅम्प्ड म्हणजे झीटा इज इन बिटवीन 0 अँड 1. ओके, अंडर डॅम्प्ड म्हणजे झीटाची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये, ओव्हर डॅम्प्ड म्हणजे झीटाची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर, क्रिटिकली डॅम्प्ड म्हणजे झीटा इज इक्वल टू 1 अँड अनडॅम्प्ड इज नथिंग बट झीटा इज इक्वल टू 0. या कंडिशन्स लक्षात ठेवायचे. झीटाच्या व्हॅल्यूनुसार सिस्टीम अनडॅम्प्ड आहे की ओव्हर डॅम्प्ड आहे की क्रिटिकली डॅम्प्ड. या क्वेश्चन मध्ये काय विचारले, झीटा इज इक्वल टू 0 देन द सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टम इज अनडॅम्प्ड. ओके, then next, an underdamped second order system with negative damping will have the roots. ओके, म्हणजे जर अंडरडॅम्प्ड सिस्टीम असेल, अंडरडॅम्प्ड आता सांगितलं तुम्हाला काय असेल कंडिशन, झीटाची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असेल, तर विथ निगेटिव्ह डॅम्पिंग विल हॅव द रूट्स. मग रूट्स कशा असतील जर सिस्टीम अंडरडॅम्प्ड असेल तर, ऑन द निगेटिव्ह रिअल ऍक्सिस, ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ कॉम्प्लेक्स प्लेन ऍज कॉम्प्लेक्स रूट्स. ओके, म्हणजे लेफ्ट हँड साइडला असतील आणि जे रूट्स आहेत ते कॉम्प्लेक्स असतील. ऑन द राईट हँड साइड ऑफ कॉम्प्लेक्स प्लेन, जो कॉम्प्लेक्स प्लेन आहे म्हणजे एस प्लेन आहे, कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे एस प्लेन, त्या एस प्लेनच्या राईट हँड साइडला असतील ऍज अ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, किंवा ऑन द पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस ऍज अ रिअल रूट. ओके, मग याचा आन्सर काय येईल, अंडर डॅम्प्ड सिस्टीम साठी जे रूट्स आहेत ते कसे असतील, अंडर डॅम्प्ड. आता जर क्रिटिकली डॅम्प्ड असेल, ओके, क्रिटिकली डॅम्प्ड असतील तर कुठे येतात, हे आपण सेकंड युनिट मध्ये पाहिले. याचा आन्सर मे बी ऑन द राईट हँड साइड ऑफ कॉम्प्लेक्स प्लेन ऍज अ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, हे येईल. ओके, देन फॉर सिस्टीम इज स्टेबल व्हॉट इज द नेसेसरी कंडिशन. हा सेकंड युनिट मधलाच क्वेश्चन आहे. फॉर सिस्टीम इज स्टेबल व्हॉट इज द नेसेसरी कंडिशन्स. सिस्टीम स्टेबल असण्यासाठी नेसेसरी कंडिशन्स कुठल्या आहेत. मग हा क्वेश्चन जो आहे तो रूट स्टॅबिलिटी क्रायटेरियावरती डिपेंड. यामध्ये फर्स्ट ऑप्शन काय आहे, ऑल द एलिमेंट्स इन फर्स्ट कॉलम शुड हॅव सेम साइन. देन सेकंड, फॉर बाउंडेड इनपुट सिस्टीम प्रोड्युसेस अनबाउंडेड
देन थर्ड, फॉर झिरो इनपुट सिस्टीम जनरेट्स आउट. मग आपण स्टेबल सिस्टीम साठी नेसेसरी कंडिशन्स बघितले. फर्स्ट कंडिशन काय होती की जो रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया आहे त्या रूट स्टॅबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण रूट्स ऍरे फॉर्म करतो गिवन पॉलिनॉमियल वरून, आणि जो फर्स्ट कॉलम आहे रूट्स ऍरेचा त्या फर्स्ट कॉलम मधल्या ऑल टर्म्सचं साइन सेम असायला पाहिजे. ओके, म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन, फॉर बाउंडेड इनपुट सिस्टीम प्रोड्युसेस अनबाउंडेड आउटपुट. हा रॉंग आहे, कारण इट इज अनस्टेबल सिस्टीम. For bounded input, system generates unbounded output. Okay, it is regarding unstable system. Then third option, for zero input, system generates output. Also, it is related to unstable system. For zero input, system generates output. So this is unstable system. For stable system, first option is correct. All the elements in first column should have same sign. आणि जर स्टेबल सिस्टीम असेल तर कंडिशन्स कुठल्या असतात? फॉर बाउंडेड इनपुट सिस्टीम प्रोड्युसेस बाउंडेड आउटपुट. फॉर झिरो इनपुट सिस्टीम जनरेट्स झिरो आउटपुट. ओके, देन द सिस्टीम इज सेड टू बी स्टेबल. मग याचा आन्सर काय येईल? ऑल दी एलिमेंट्स इन फर्स्ट कॉलम शुड हॅव सेम साइन. ओके, देन नेक्स्ट, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोसेस कंट्रोल? हा थर्ड युनिट मधला क्वेश्चन आहे. प्रोसेस कंट्रोल सिस्टीम. प्रोसेस कंट्रोल सिस्टीमचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? फर्स्ट ऑप्शन, टू कंट्रोल फिजिकल पॅरामीटर्स, टू कंट्रोल मेकॅनिकल पॅरामीटर्स, टू कंट्रोल ऑप्टिकल पॅरामीटर्स, टू कंट्रोल इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. ऑप्शन फर्स्ट येतो टू कंट्रोल फिजिकल पॅरामीटर्स. जी प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे या प्रोसेस कंट्रोल सिस्टीमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टू कंट्रोल फिजिकल पॅरामीटर्स. आपण थर्ड युनिट स्टडी करताना स्टडी केलं होतं की जे प्रोसेस कंट्रोल सिस्टीम आहे इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू कंट्रोल द फिजिकल पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर, पीएच लेवल, वॉटर लिक्विड, वॉटर लेवल इटसेट्रा. ओके, मग याचा फर्स्ट ऑप्शन आन्सर येतो टू कंट्रोल फिजिकल पॅरामीटर्स. देन रूट्स ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस मेक द सिस्टीम स्टेबल, अनस्टेबल, मार्जिनली स्टेबल और लिनियर. ओके, आपण रूट लोकेशन्स ऑन एस प्लेन पाहिलं होतं. स्टेबल सिस्टीम, अनस्टेबल सिस्टीम, देन मार्जिनली स्टेबल सिस्टीम. यासाठी स्टेबल सिस्टीम साठी रूट्स कुठे असतात? येते का कुणाला? जर सिस्टीम स्टेबल असेल तर सिस्टीमचे रूट्स हे एस प्लेनच्या कुठल्या साईडला असतात? येते कोणाला सांगता? सिस्टीम जर स्टेबल असेल तर त्या सिस्टीमचे रूट्स हे एस प्लेनच्या लेफ्ट हँड साइडला येतील की राईट हँड साइडला येतील की इमॅजिनरी ऍक्सिस वरती येतील? जर सिस्टीम स्टेबल असेल तर त्या सिस्टीमचे रूट्स हे लेफ्ट हँड साइडला येतील. ओके, एवढं सिंपल येत नसेल तर मग कसं स्टॅबिलिटी समजलं नाहीये तुम्हाला? ओके, कारण आपण त्यावरती रूट स्टॅबिलिटी क्रायटेरिया बघितला. रूट स्टॅबिलिटी क्रायटेरियामध्ये जर फर्स्ट कॉलम मध्ये सेम साइन नसतील तर सिस्टीम अनस्टेबल आहे. मग जेवढे नंबर ऑफ साइन चेंजेस असतील तेवढे रूट्स हे एस प्लेनच्या आरएचएस ला प्रेझेंट असतील, म्हणजे सिस्टीम अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यानंतर रूट्स कुठे येतात? राईट हँड साइड ऑफ एस प्लेन. ओके, देन क्वेश्चन आपला काय आहे? रूट्स ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस. जर इमॅजिनरी ऍक्सिस वरती रूट्स असतील तर ती सिस्टीम मार्जिनली स्टेबल असते. ऍज वेल एज आणखी एक कंडिशन आहे मार्जिनली स्टेबल सिस्टीम साठी. ते जे रूट्स आहेत ते इमॅजिनरी ऍक्सिस वरती असायला पाहिजेत, ऍज वेल एज नॉन रिपीटेड असायला पाहिजे. नॉन रिपीटेड रूट्स अँड रूट्स आर प्रेझेंट ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस, देन द सिस्टीम इज मार्जिनली स्टेबल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, which among the following method is used for improving the system stability? Okay, म्हणजे सिस्टीम स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी ह्या ज्या मेथड्स दिलेत, जे ऑप्शन दिलेत, हे कुठला ऑप्शन त्या सिस्टीम स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे फॉलो होतो किंवा ती सिस्टीम फॉलो करते? तर फर्स्ट, इन्क्रीजिंग द सिस्टीम व्होल्टेज, रिड्युसिंग द ट्रान्सफर रिएक्टन्स, युजिंग हाय स्पीड सर्किट ब्रेकर.
त्याचे हे तीनही ऑप्शन येतात. जर सिस्टीम स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर सिस्टीम व्होल्टेज इन्क्रीज केलं जातं, ऍज वेल एज ट्रान्सफर रिॲक्टन्स रिड्यूस केला जातो, अँड हाय स्पीड सर्किट ब्रेकर यूज केल्यामुळे सिस्टीम स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे हे तीनही पॉइंट येतात, त्यामुळे आन्सर येतं ऑल ऑफ दीज, ऑल ऑफ अबोव. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, in an automatic control system which of the following element is not used? हे सिंपल आहे, फर्स्ट युनिट मधला क्वेश्चन आहे की ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम म्हणजे फीडबॅक कंट्रोल सिस्टीम. ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय? फीडबॅक कंट्रोल सिस्टीम. इन ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज नॉट यूज? कुठला एलिमेंट यूज केला जातो? एरर डिटेक्टर. फर्स्ट ऑप्शन का? एरर डिटेक्टर. मग क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये एरर डिटेक्टर प्रेझेंट असतो का? असतो. एरर डिटेक्टरला इनपुट असतं रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक सिग्नल. ओके. देन फायनल कंट्रोल एलिमेंट प्रेझेंट असतो का? हा, असतो. म्हणजे कंट्रोलर जो एलिमेंट कंट्रोल करायचा तो एलिमेंट कंट्रोलर थ्रू कंट्रोल केला जातो, म्हणजे फायनल कंट्रोलिंग एलिमेंट सुद्धा प्रेझेंट असतो. देन सेन्सर प्रेझेंट असतो ऍज अन फीडबॅक एलिमेंट. ओके. ऍक्च्युअल आउटपुट सेन्स करून मग ते जे आउटपुट आहे ते एरर डिटेक्टरला अप्लाय केले जाते आणि त्याच्या अकॉर्डिंगली सिग्नल जनरेट केला जातो, एरर सिग्नल, आणि तो कंट्रोलरला दिला जातो. म्हणजेच सेन्सर पण प्रेझेंट असतो. एरर डिटेक्टर, देन फायनल कंट्रोल एलिमेंट, देन सेन्सर, हे तीनही प्रेझेंट असतात. क्वेश्चन काय आहे? विच इज नॉट युज्ड. कुठला एलिमेंट यूज केला जात नाही? तर हा ऑप्शन येतो ऑसिलेटर. ऑसिलेटरचा काही संबंध नाहीये क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये, यामुळे याचा ऑप्शन येतो ऑसिलेटर. ऑसिलेटर हा ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम मध्ये यूज केला जात नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, which among the following is not an advantage of open loop system? मग ओपन लूप सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस माहित असायला पाहिजे तुम्हाला. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ओपन लूप सिस्टीम? रीड करा ऑप्शन, त्यावरून तुम्हाला लगेच समजेल. फर्स्ट, सिम्प्लिसिटी इन कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन. हे ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचे ऍडव्हान्टेज आहे का? हो. सिस्टीम सिम्पल असते, इझी टू कन्स्ट्रक्ट ऍज वेल एज इझी टू डिझाईन असते, बिकॉज output is only depends upon present input. There is no feedback element is present. There is no error detector is present in the open loop control system. So system is more simple. Okay. So first advantage आहे. Second, easy maintenance. Simple construction आहे, simple design आहे, त्यामुळे सेकंड सुद्धा त्याचा ऍडव्हान्टेज आहे, इझी मेंटेनन्स. देन रेअर प्रॉब्लेम ऑफ स्टॅबिलिटी. हे सुद्धा ऍडव्हान्टेज आहे, कारण प्रेझेंट इनपुट वरती आउटपुट डिपेंड आहे, म्हणजे आउटपुट स्टेबल आहे. ओके. ओके. फीडबॅक प्रेझेंट नाहीये, त्यामुळे इनपुट व्हॅरी होण्याचे चान्सेस नाहीयेत, त्यामुळे सिस्टीम स्टेबल आहे. हे तीन ऍडव्हान्टेज आहेत. यावरून समजते की फोर्थ आन्सर येत असावं. फोर्थ ऑप्शन आहे रिक्वायरमेंट ऑफ सिस्टीम कॅलिब्रेशन टाइम टू टाइम. ओके. हे त्याचा ऍडव्हान्टेज नाहीये, हे डिसएडव्हान्टेज आहे, त्यामुळे हा फोर्थ ऑप्शन आपला आन्सर येईल. ठीक आहे. देन नेक्स्ट, ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप सिस्टीम विथ निगेटिव्ह फीडबॅक इज. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं आपण ट्रान्सफर फंक्शन डिराईव्ह केलं होतं. मग काय येतं ट्रान्सफर फंक्शन विथ निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे? ओके. म्हणजे फर्स्ट ऑप्शन काय? जी ऑफ एस डिवाइड बाय 1 प्लस जी ऑफ एस. इथं फीडबॅक एलिमेंट एच ऑफ एस घेतला नाहीये, म्हणजे हा ऑप्शन येत नाही. फर्स्ट ऑप्शन तर कॅन्सल झाला. परत नेक्स्ट सेकंड ऑप्शन, जी ऑफ एस डिवाइड बाय 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. हे आन्सर येतं जी ऑफ एस डिवाइड बाय 1 प्लस साइन आले. ओके. कारण निगेटिव्ह फीडबॅक म्हटले की तर साइन प्लस येतं, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हटले की तर साइन निगेटिव्ह येतं. ओके. फीडबॅक एलिमेंट प्रेझेंट आहे, म्हणजे आपला आन्सर येतं हा सेकंड ऑप्शन. ओके. सेम असंच ऑप्शन असला असता आणि तिथं निगेटिव्ह साइन असलं असतं तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालं असतं की निगेटिव्ह फीडबॅक असेल तर 1 मायनस येते की 1 प्लस साइन येते, तर अपोजिट साइन असतं. जर पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर निगेटिव्ह साइन येतं, जर निगेटिव्ह फीडबॅक असेल तिथं साइन पॉझिटिव्ह येतं. ठीक आहे. द नेक्स्ट,
ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम इज द एक्झाम्पल ऑफ. तर ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टीम हे जे एक्झाम्पल आहे ते ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचं आहे की क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं आहे. यामध्ये ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टीम मध्ये फीडबॅक मेकॅनिझम आहे का चेक करा. ट्रॅफिक लाईट कंट्रोलिंगला काय केलं जातं, इनपुट टाइम दिला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंगली ट्रॅफिक कंट्रोल केलं जातं. ओके, यामध्ये रोडवरती रश आहे की नाही हे चेक करून मग फीडबॅक दिला जातो का, नाही दिला जाते. म्हणजे दिस इज एन एक्झाम्पल ऑफ ओपन लूप कंट्रोल सिस्टीम, म्हणजे याचा ऑप्शन फर्स्ट येईल. ठीक आहे. देन इफ ट्रान्सफर फंक्शन s into s plus 8 divided by s into s minus 3, then zeros of given transfer functions are. आपण पोल्स वर एक एक्झाम्पल स्टडी केलं होतं, त्याच टाईपचं आहे हे. इथं झिरोज फाइंड आउट करायचे. ओके, या ट्रान्सफर फंक्शन साठी झिरोज काय येतील, तर झिरो म्हणजे काय, एस ची अशी व्हॅल्यू ज्यामुळे ट्रान्सफर फंक्शन झिरो होईल. ओके, मग ट्रान्सफर फंक्शन झिरो कधी होईल, जेव्हा एस ची व्हॅल्यू आपण s इज इक्वल टू 0 आणि s इज इक्वल टू -8 इथं जेव्हा पुट करू s इज इक्वल टू 0 आणि -8 तेव्हा आपल्याला ट्रान्सफर फंक्शन 0 होईल. म्हणजे हा ऑप्शन येतो 0 -8. ओके, अशा टाईपचं ट्रान्सफर फंक्शन चेंज केलं जाईल आणि झिरोज पोल्स फाइंड आउट करायला सांगितले जाते. ओके, लास्ट क्वेश्चन. इफ ट्रान्सफर फंक्शन ऑफ क्लोज लूप सिस्टम इज 6 upon s square plus 5s plus 6, then what will be the value of omega n? Okay, omega n नॅचरल अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. मग कशी कॅल्क्युलेट करतो आपण, स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन जे आहे सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं, ओमेगा एन स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. हे जे स्टँडर्ड इक्वेशन आहे, या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर हे गिवन ट्रान्सफर फंक्शन कम्पेअर करायचे. मग कम्पेअर करा, ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 6a. ओके, मग ओमेगा एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे ओमेगा एन स्क्वेअर आहे, ओमेगा एन स्क्वेअर ची व्हॅल्यू 6 आहे, √6 ची व्हॅल्यू येईल 2.45 रेडियन पर सेकंड. आन्सर काय येतं, 2.45 रेडियन पर सेकंड. ओके, सिंपल आहे. फक्त थोडस काय झालं होतं, प्रॉब्लेम जे आहेत न्यूमेरिकल्स जे आहेत यावरती एमसीक्यू होते, त्यामुळे थोडस तुम्हाला डिफिकल्ट गेला असेल. ओके, पण यावरती काय आपण अगोदर टेस्ट घेतली होती, त्यामुळे जर कोणी सिरियसली टेस्ट दिली असेल त्यांना सोपं गेला असेल टेस्टचा पेपर. ओके, वी विल स्टॉप हिअर. काय डाऊट असेल तर विचारा, म्हणजे या क्वेश्चन वरती काय डाऊट असेल, कुठलं समजलं नसेल तर विचारा, नसेल तर आपण अजून टाइम आहे आपल्याकडे, सिलेबस स्टार्ट करूयात आपण. तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारू शकता तोपर्यंत. हॅलो मॅम. हा बोला. मॅम, तो क्वेश्चन होता ना, आउटपुट ऑफ फीडबॅक कंट्रोल सिस्टीम शुड बी अ फंक्शन ऑफ, त्याचं आन्सर रिफरन्स अँड आउटपुट येते ना. फर्स्ट क्वेश्चन का, क्वेश्चन नंबर नाही बघितला मॅम वरचा. ओके, काय क्वेश्चन म्हटलं, आउटपुट ऑफ द फीडबॅक कंट्रोल सिस्टीम शुड बी अ फंक्शन ऑफ. हा क्वेश्चन आहे. एक मिनिट, मी प्रेझेंटेशन स्टॉप केलं का. ओके, हा क्वेश्चन आहे. द आउटपुट ऑफ द फीडबॅक कंट्रोल सिस्टीम मस्ट बी अ फंक्शन ऑफ. फीडबॅक कंट्रोल सिस्टीम म्हणजे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम, बरोबर. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं जे आउटपुट आहे हे रेफरन्स इनपुट आणि फीडबॅक सिग्नल या दोन्हीवरती डिपेंड असते. सो आन्सर इज, हा बोला मॅम. क्लास टेस्ट मध्ये रेफरन्स आउटपुटला म्हणजे करेक्ट ऑप्शन दिलं होतं, क्लास टेस्ट मध्ये पण होता क्वेश्चन हा. नाही, रेफरन्स आउटपुट कसं येईल ना, तिथं करेक्ट म्हणजे तुम्ही करेक्ट देता तिथं असेल बघा, एकदा चेक करा. फीडबॅक कंट्रोल सिस्टीम मध्ये आन्सर आता सिम्पल आहे की फीडबॅक कंट्रोल सिस्टीम असेल तेव्हा जे आउटपुट आहे ते कशावरती डिपेंड असेल, रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. रेफरन्स आउटपुट कसं असेल, कारण ते प्रेझेंटच नसते ना, कुठला एलिमेंटच नाहीये रेफरन्स आउटपुट असा. बघा मी एकदा चेक करते टेस्ट मध्ये काय दिलं होतं, पण आन्सर फोर्थ ऑप्शन येतो, रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. आता करेक्ट करा, जर फायनलला आला क्वेश्चन तर तुम्हाला हे आन्सर येईल, रेफरन्स इनपुट अँड फीडबॅक सिग्नल. ठीक आहे, मी चेक करते एकदा.
अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. आपलं 3rd युनिट चालू आहे, प्रोसेस कंट्रोलर्स. ओके, युनिट नंबर 3 प्रोसेस कंट्रोलर्स. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टार्ट केला होता. प्रोसेस कंट्रोल सिस्टीम, इट्स ब्लॉक डायग्राम, फंक्शन ऑफ इच ब्लॉक हे आपण स्टडी केलंय. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी कंट्रोल actions. Control actions are classified into 3 types: discontinuous mode, then continuous mode, and composite modes. Okay, discontinuous mode is classified into 2 types: on-off controller and on-off controller means 2 position controller and multi-mode controllers. Okay, then continuous mode are classified into 3 types: proportional controller, integral controller, and derivative controller. And composite controllers are classified into 3 types: PI controller, PD controller, and PID controller. Okay, मग यामधला आपण फर्स्ट डिसकंटिन्युअस मोड स्टडी करतोय. Discontinuous mode. In this mode, controller command initiates a discontinuous change in the control parameters. Okay, म्हणजे controller action कसा घेतोय? Into a discontinuous manner. Means in 2 states or in multi-state अशा states मध्ये controller action घेतोय. फर्स्ट टाइप आहे ऑन ऑफ कंट्रोलर. यामध्ये जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर 2 डिस्टिंक्ट लेवल्स मध्ये, 2 डिस्टिंक्ट मोड्स मध्ये ऑपरेट होतो. म्हणजे ऑन किंवा ऑफ अशा 2 स्टेट मध्ये तो ऑपरेट होतोय. म्हणून या टाइपच्या कंट्रोलरला 2 पोझिशन कंट्रोलर म्हटले. म्हणजे इट ऑपरेट ऑन 2 स्टेट्स ओनली, ऑन अँड ऑफ. ओके, म्हणजे जी ऍक्शन होतीये ती फक्त ऑन आणि ऑफ अशा 2च ऍक्शन होत आहेत. म्हणून या कंट्रोलरला 2 पोझिशन कंट्रोलर असं म्हणतात. Okay, this is the one of the most common and simplest mode of controller. It has to control 2 positions of control element either on or off. Hence, this mode is also called as on-off controller. या मोड मध्ये कंट्रोलर कधी ऍक्ट होतो? जर 2 स्टेप मध्ये कंट्रोलर ऍक्शन घेत असेल ऑन किंवा ऑफ, तर तो कंट्रोलर ऑन ऑफ कंट्रोलर असतो, 2 पोझिशन कंट्रोलर असतो. मग फॉर एक्झाम्पल जे ऑटोमॅटिक आयर्न आहे, इलेक्ट्रिक आयर्न, यामध्ये 2च पोझिशन मध्ये कंट्रोलर आउटपुट घेतं. म्हणजे एकतर इलेक्ट्रिक आयर्न ऑन केली जाते, जी हिटिंग प्रोसेस आहे ती ऑन केली जाते, आणि हिटिंग प्रोसेस ऑफ केली जाते. म्हणजे अशा 2च लेवल्स मध्ये कंट्रोलर ऍक्शन घेतोय. म्हणजेच ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर्न हे ऑन ऑफ कंट्रोलरचे एक्झाम्पल. ओके, ऍज वेल ऍज ऑर्डर लेवल कंट्रोलर असेल, हे पण ऑन ऑफ कंट्रोलरचं एक्झाम्पल आहे. ओके, यामध्ये जी ऍक्शन घेतली जाते कंट्रोलरची ती फक्त 2च स्टेट मध्ये असते, ऑन किंवा ऑफ. ओके, इट इज द चीपेस्ट कंट्रोलर अँड ऑफन यूज. Its limitations are well within the tolerance. This type of controller mode has 2 possible output states: 0% or 100%. 0% means off state and 100% means on state. Okay, कंट्रोलरच्या 2च आउटपुट स्टेट असतात, ऑन किंवा ऑफ. म्हणजे 0% किंवा 100%. ओके, आणि हा जो कंट्रोलर आहे तो चीपेस्ट कंट्रोलर आहे. आणि मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन्स मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर यूज केला जातो. ओके, P is nothing but controller output. P is equal to 0%, that is nothing but off. For error signal, EP is less than 0. जर एरर सिग्नल 0 पेक्षा लेस असेल तर कंट्रोलरचं आउटपुट हे ऑफ स्टेटला असतं, म्हणजे 0%. आणि जर EP म्हणजेच एरर सिग्नल is greater than 0, then controller output is 100%. That is nothing but controller is in on mode. Okay, म्हणजेच P is nothing but controlled output and EP
P is error signal. Error signal पेक्षा greater example घेतलंय. Electric iron. Electric iron is an example of on-off controller in which set point set to एक्झाम्पल बघतोय ऑन ऑफ कंट्रोलरचं. इलेक्ट्रिक आयर्न यामध्ये सेट टेम्परेचर सेट केलं जाईल अकॉर्डिंग टू क्लोथ. क्लोथ ज्या टाईपचा आहे त्याच्या अकॉर्डिंगली टेम्परेचर सेट केलं जाईल आणि ते जे सेट टेम्परेचर आहे ते कंपॅरेटरला फर्स्ट इनपुट म्हणून अप्लाय केलं जाईल. मग सेकंड इनपुट टू द कंपॅरेटर इज फ्रॉम फीडबॅक सिग्नल. Actual iron temperature is sensed by a temperature sensor and this real-time temperature is applied to comparator. Okay. Then comparator compares these two inputs, feedback signal and set temperature, and generates the error signal. Okay. मग जो एरर सिग्नल आहे तो रिले लॉजिकला दिला जाईल आणि रिले लॉजिक काय करेल, जर एरर सिग्नल हा 0 असेल, सपोज एरर सिग्नल इज 0 और लेस दॅन 0, जर 0 पेक्षा लेस असेल किंवा 0 असेल तर जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे आयर्नचा तो ऑफ करेल. ओके. आणि जर एरर सिग्नल 0 पेक्षा ग्रेटर असेल तर इलेक्ट्रिक सप्लाय हा हिटिंग प्रोसेसला कनेक्ट केला जाईल आणि हिटिंग प्रोसेस ऑन होईल. जसं हे मॅथमॅटिकल इक्वेशन दिलंय, जर एरर सिग्नल 0 पेक्षा लेस असेल तर कंट्रोलर ऑफ मोड मध्ये असतो. ओके. म्हणजेच एरर सिग्नल जर 0 पेक्षा लेस असेल तर ही जी प्रोसेस आहे हिटिंगची ती ऑफ केली जाते आणि जर एरर सिग्नल 0 पेक्षा ग्रेटर असेल तर जी हिटिंग प्रोसेस आहे ती ऑन केली जाते. म्हणजेच रिले लॉजिक इलेक्ट्रिक सप्लाय हिटिंग कॉइलला ऑन करेल. ओके. म्हणजे ते कनेक्शन मेड करेल. अशा टाईपचं हे ऑन ऑफ कंट्रोलरचं एक्झाम्पल आहे. यामध्ये जो कंट्रोलर आहे तो रिले लॉजिकच्या हेल्पने हिटिंग कॉइलला ऑन किंवा ऑफ करेल. म्हणजे दोनच डिस्टिंक्ट लेवल्स मध्ये डिसिजन घेईल की जी ऍक्शन घ्यायची आहे ती दोनच स्टेप मध्ये घ्यायची आहे. एक तर हिटिंग प्रोसेस असेल किंवा कुठलीही कंट्रोलिंग प्रोसेस असेल ती ऑन करायची किंवा ऑफ करायची. देन कॉन्सेप्ट ऑफ न्यूट्रल झोन. ओके. ऑन ऑफ कंट्रोलर मध्ये न्यूट्रल झोन प्रेझेंट असतो. व्हॉट इज न्यूट्रल झोन? In practical implementation of the two position controller, there is an overlap as EP is nothing but error signal. EP increases through 0 or decreases through 0. Okay. म्हणजे जेव्हा ऑन ऑफ कंट्रोलर आपण प्रॅक्टिकली यूज करतो तेव्हा जो एरर सिग्नल आहे EP तो जेव्हा 0 पासून इन्क्रीज होतो किंवा 0 पासून डिक्रीज होतो तेव्हा हा जो मधला स्पॅन आहे त्या स्पॅनला कंट्रोलरचं आउटपुट काहीच नसतं. कंट्रोलर न्यूट्रल असतो. जेव्हा एरर हा 0 पासून इन्क्रीज होतो किंवा 0 पासून डिक्रीज होतोय. ओके. म्हणजे 0 क्रॉस करतोय. ओके. एरर 0 पासून इन्क्रीज होतोय आणि 0 पासून डिक्रीज होतोय. म्हणजे जर एरर सिग्नल 0 ला क्रॉस करत असेल अबो किंवा बिलो त्या झोन मध्ये कंट्रोलर न्यूट्रल असतो, कुठलीही ऍक्शन घेत नाही. त्या झोनला म्हणायचे न्यूट्रल झोन. ओके. मग हा जो न्यूट्रल झोन आहे तो डायग्राम मध्ये दाखवलाय बघा. जो एक्स ऍक्सिस आहे त्यावरती एरर सिग्नल प्रेझेंट आहे आणि वाय ऍक्सिस वरती कंट्रोलर आउटपुट आहे.
मग कंट्रोलर आउटपुट 0 to 100% जाण्यासाठी काहीतरी अमाऊंट मध्ये टाइम लागतो. ओके, मग जेव्हा कंट्रोलर हा 0 एरर जनरेट करतोय, ओके, मग जेव्हा 0 पासून एरर इन्क्रीज होते प्लस डेल ईपी पर्यंत ऍज वेल ऍज मायनस डेल ईपी पर्यंत, हा प्लस डेल ईपी अँड मायनस डेल ईपी हा काय आहे, सम अमाऊंट ऑफ एरर आहे. ओके, म्हणजे जेव्हा कंट्रोलर 0 पासून प्लस डेल ईपी पर्यंत 0 क्रॉस करून इन्क्रीज करून जातो आणि 0 पासून डिक्रीज होतोय, ह्या मधला जो कंट्रोलरचा रिस्पॉन्स आहे, इथं काहीच रिस्पॉन्स नसतो, कंट्रोलर न्यूट्रल असतो. या झोनला म्हणायचे न्यूट्रल झोन. ओके, म्हणजेच कंट्रोलर हा एरर सिग्नल वरती ऑपरेट होतो, बरोबर. कंट्रोलरचं इनपुट काय असतं, एरर सिग्नल विच इज जनरेटेड थ्रू कंपॅरेटर ऑर एरर डिटेक्टर. एरर डिटेक्टरने जो एरर जनरेट केलाय त्याच्यावर कंट्रोलर आउटपुट जनरेट करतो. मग हा जो एरर आहे तो जेव्हा 0 पासून इन्क्रीज होतोय किंवा 0 पासून डिक्रीज होतो तेव्हा कंट्रोलर कुठलीच ऍक्शन घेत नाही, तो न्यूट्रल झोन मध्ये असतो, प्लस डेल ईपी टू मायनस डेल ईपी. हे डिस्टन्स किती झालं, 2 डेल ईपी. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे 2 डेल ईपी या झोनला म्हणायचंय न्यूट्रल झोन. ओके, समजलं न्यूट्रल झोन. control if error increases to 0 or decreases to 0, this area of plus del ep to minus del ep is a neutral or controller is in neutral mode for this region. या रिजन साठी कंट्रोलर हा न्यूट्रल मोड मध्ये असतो, म्हणून या झोनला म्हणायचे न्यूट्रल झोन. ओके, it can be observed that until an increasing error changes by del ep above 0, the controller output will not change state. In decreasing, it must fall del ep below 0 before the controller changes to 0%. Okay, म्हणजे कंट्रोलर 100% ला जाण्यासाठी डेल ईपी एवढा टाइम लागतो आणि 0% ला जाण्यासाठी डेल ईपी एवढा टाइम लागतो. मग हे जे प्लस डेल ईपी आणि मायनस डेल ईपी आहे हे दोन्ही मिळून झालं 2 डेल ईपी. ओके, 2 डेल ईपी हा जो टाइम स्पॅन आहे या टाइम स्पॅनला म्हणायचे न्यूट्रल झोन. ओके, और डिफरन्शियल गॅप. मग हा जो 2 पोझिशन कंट्रोलर आहे म्हणजेच ऑन ऑफ कंट्रोलर आहे, हा ऑन ऑफ कंट्रोलर न्यूट्रल झोन जनरेट करतो. म्हणजेच जेव्हा कंट्रोलर 2 स्टेट मध्ये आउटपुट देतोय, एकतर ऑन किंवा ऑफ. ओके, मग ह्या 2 स्टेप मध्ये जेव्हा कंट्रोलर आउटपुट जनरेट करतो तेव्हा हा न्यूट्रल झोन जनरेट होतो. ओके, नेक्स्ट लेक्चर आहे, वी विल स्टॉप हियर.